खानला जाऊन मिळत होती. अफजल खानाचं सैन्य वाढत होतं आणि त्या ठिकाणी कृष्णाजी भास्करला अफजल खान विचारतो, हे का शिवाका देवी जी हुजूर ही कुलदेवता उभ्या महाराष्ट्राची कुलदेवता, या कुलदेवतेला नैवेद्य दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कुठल्याही घरात पुरण आणि वरण शिजत नाही. अफजल खानच होता तो. त्या तुळजाभवानी समोर त्या अफजल खानाने गाय कापली आणि त्या गायीच्या रक्ताच्या तारुळ्यात थाय थाय थायका नाचत होता, आनंद व्यक्त करत होता आणि हातात हातोडा घेतला. ते बुंदे का अपराध बताव तेरी ताकद बताव तेरी अजमत, काही विचार केला नाही आणि तुळजा भवानीवरती हातोड्याचे घाव घालायला सुरुवात केली. आणि तुळजा भवानी कल्ली, तुळजा भवानी फुटली, ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या तुळजा भवानीच्या. 38 तुळजा भवानी छत्रपती शिवाजी राजाच्या स्वप्नामध्ये हे शिवबाराच्या शिवाजीराजे स्वप्न पाहताय. राजा स्वप्न पाहताय, आवड्याच्या माळेवर हात फिरवला. जगदंब म्हणून स्वप्न पाहताय. जगदंब म्हणून शब्द बाहेर पडली आणि कवड्याच्या माळेवर हात फिरवता. शोभावर तुझ्या हाताने मला अफजल खानावरचा डोंगर मला हवाय. राजा स्वप्न पाहताय. राजाच्या स्वप्नामध्ये ती तुळजा भवानी प्रकट झाली. असं स्वप्न पडलं आळंदीच्या शुभ पंथाला तुम्ही तुमची मुलगी विठ्ठल पंथाला द्या. विठ्ठल पंथाला स्वप्न पडलं तुम्ही शुभ पंथाची मुलगी करा. पांडुरंग परमात्मा आणि नामदेव राय तुकोबराच्या स्वप्नात आले. कवित्व करण्याची आज्ञा झाली. ज्ञानेश्वर गौरी एकाच वर्षांच्या स्वप्नात गेले. माझ्या प्रांताला माझ्या वंशाची मुली लागली, ती बाजूला झाला. तसं स्वप्न छत्रपती शिवाजी राजाला राजगडावरती पडलं आणि राजाच्या स्वप्नामध्ये ती जगज्जननी तुळजा भवानी मोह पैशाची आणि शिवाजीराजांना जाग आली आणि छत्रपती शिवाजीराजे जिजाऊसाहेबांच्या समोर आले आणि जिजाऊसाहेबांना स्वप्न सांगितलं. छत्रपती शिवाजीराजांनी आणि जिजाऊसाहेबांच्या समोर शिवाजीराजांनी प्रतिज्ञा केली, आऊसाहेब सारी सृष्टी भगवान प्रभू रामचंद्राला ओळखते, रावणाचा वध केला म्हणून सारी सृष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्माला ओळखते, कंसाचा वध केला म्हणून सारी सृष्टी भगवान नृसिंह परमात्माला ओळखते, हिरण्यकश्यपूचा वध केला म्हणून त्याच पद्धतीने सारी सृष्टी मला ओळखेल. जिजाऊ पुत्र शिवबा आता अफजल खानाचा वध केला म्हणून छत्रपती शिवाजीराजे जिजाऊसाहेबांनी आशीर्वाद दिला. शिवबा आम्हाला जिवंत सोडू नको. तुमच्या बंधूला मारणारा तोच अफजल खान, तुमच्या पित्याचा अपमान करणारा तोच अफजल खान, तुळजा भवानीचं मंदिर काढणारा तोच अफजल खान, तुळजा भवानीच्या मंदिरात पाय घालणारा तोच अफजल खान, कुंडली ग्रामाचं मंदिर उद्ध्वस्त करणारा तोच अफजल खान. हा अफजल खान आम्हाला बळी हवाय, त्याला जिवंत सोडू आता. आले शिवाजीराजे आले गुरुवारी दुपारी 2 वाजता आणि छत्रपती शिवाजीराजाने या पद्धतीने कृष्ण भगवानाने नरकासूर फाडला. या पद्धतीने छत्रपती शिवाजीराजाने अफजल खान फाडला. 6 ऑक्टोबर 1659. घनाघनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, घनाघनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघ रंगली खान खायला प्रपंच दुर्गावली. आणि 1660 ला राजे पणालावर काही झाले. 12 जुलैला राजे सुटले. 1663 ला साहित्य घराची टोटल आपली स्वराज्यावरती चालू आला. स्वराज्यावरती चालू आला. मिर्झा जयसिंग पुरंदराचा तह झाला. 23 गड किल्ले मिर्झा राजा दिले आणि छत्रपती शिवाजीराजांना आग्र्याला जावं लागलं. आग्र्याला गेल्याच्या नंतर औरंगजेबाच्या दरबारात गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजीराजाला
झुकावं लागणार होतं, वाकावं लागणार होतं, मुद्रा करावा लागणार होता. शिवाजीराजे झुकले नाही, वागले नाही. शिवाजीराजांनी पहिला मुजरा केला, जगाजन्म तुळजा भवानीला. दुसरा मुजरा केला शंभू महादेवाला आणि तिसरा मुजरा केला राजमाता जिजाऊ मासाहेबाला. दुनिया में राज किया उसने जिसने उसका खौला था, कभी किसी के सामने नहीं झुका शोभा, क्योंकि मराठा जो औलाद था. नाही वाटलं शिवाजीराजे. 17 ऑगस्ट 1666 ला महाराजांची सुटका झाली, राजवाड्यावरती महाराज आले. आता एक एक किल्ला स्वराज्यात जिंकून घ्यायचा. पहिला किल्ला घ्यायचा कोंढाणा आणि लग्नाचं निमंत्रण घेऊन तानाजी मालुसरे गडावरती आले. राजे, आनंदाची बातमी घेऊन आलो. राजे, माझ्या रायबाचं लगीन, तुम्हाला लग्नाला यावं लागेल. कान्हा, आम्ही लग्नाला येणार नाही असं कधी होणार नाही. येणार आम्ही रायबाच्या लग्नाला, पण कान्हा कोंढाण्याची मोहीम बंद केल्यावर काय बोललात राजे? आम्ही जिवंत असताना तुम्ही कोंढाण्यावरती जावं नाही राजे. कोणाला पटत नाही. मी घेतो कोंढाणा, मला द्या कोंढाणा. तुझ्या रायबाचं लगीन आहे, लग्नाचा विचार कर. राजे, होईल की रायबाचं लगीन, पण राजे आधी लगीन कोंढाण्याचं, मग लगीन माझ्या रायबाचं. तानाजी गेले 500 मावळे घेऊन आणि 4 फेब्रुवारी 1670 ला स्वतःचं बलिदान दिलं. 1673 ला 3 मार्च 1673 ला कोंढाची फौजदारी पन्हाळा स्वराज्यात जिंकला 7 मावळ्यांनी आणि 1674 ला प्रतापराव गुजरांनी खानाला जीवन दान दिलं. सापाच्या औलाची ते दूध पाजलं तरी विष ओकणार. छत्रपती शिवाजीराजे महाराज प्रतापराव का म्हणून त्या बहादूर खानाला जिवंत सोडलं? का म्हणून त्याला जिवंत सोडलं? स्वतःला सेनापती म्हणून घेतात आणि शिपाईगिरी केली. हे शब्द प्रतापरावांच्या वर्मी लागले. निर्माण झाले प्रतापराव आणि प्रतापराव 24 फेब्रुवारीला उत्तराने बातमी आणली, बहादूर खान आला आणि 7 मावळे बहादूर खानावर तुटून पडले. 6 मावळे जागच्या जागी कापले गेले. 7वे प्रतापराव गुजर राहिले. गोळ्याच्या टिपीला मोठ्या ढासळल्या तसे तुटून पडले आणि प्रतापराव धरणीला पडले आणि त्या मातीला ओढत होते. सांगा माझ्या राजाला, हा प्रतापराव मातीत मेला. नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मारणारे किती असतात, पण मातीसाठी मारणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात. 24 फेब्रुवारी 1674 ला प्रतापराव निघून गेले. 6 जून 1674 ला राजांचा राज्याभिषेक झाला. 17 जून 1674 ला जिजाऊ मासाहेब कायमच्या जगातून निघून गेल्या आणि 3 एप्रिल ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती रायगडावरती माझा छत्रपती शिवाजी राजांनी यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्तवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा, त्या जाणत्या राजाने पवित्र स्वराज्य आपल्या पदरात टाकलं आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आणि 1689 उजाडलं आणि संभाजीराजांच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आमच्या माणसं गद्दार झाले. हितोरी केली आमच्या माणसाने आणि मुघल खानाच्या हातात गणोजी शेट्टी संभाजीराजांना पकडून दिलं. 1 नाही 2 नाही, तब्बल 42 दिवस तानाजी माणूस आपले संभाजीराजे त्या मुघल खानाचे औरंगजेबाचे अन्याय आणि अत्याचार या भागवतासाठी सोसत होते. आणि तो औरंगजेब म्हणायचा, माझ्या पोटी काय असं संभाजी जन्माला, तुझ्या पोटी कसं संभाजी जन्माले. स्वतःच्या बापाला विष देऊन मारला, स्वतःच्या भावाला विष देऊन मारला. हे पापी औरंगजेबा, तुझ्या पोटी संभाजी कसा जन्माला येईल? संभाजी जन्माला येईल महाराष्ट्राच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कुशीत. आणि संभाजी राजाकडे बघून शाहिराने वर्णन करावं. देश धर्म मित्रवादा शेर शिवाचा होता, महान पराक्रमी पराक्रमाचा एक शंभू राजा था. तेज पुण्य तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं. त्या संभाजीराजाची तेज पुण्य डोळे काढले, संभाजीराजाची जीभ कापली, संभाजीराजाचे पाय तोडले, संभाजीराजाची बोटं कापली, नखं सोडली, अंगावरची कातडी
पाणी सोडली अंगावरती मीठ सोडलं किती किती यात्रा झाल्या असतील माझ्या संभाजी राजाला तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई तो क्या हुआ रास्ते में दिखा दिव्य स्वप्न तो दिखा नहीं दोनों पैर कटे शंभू के ये मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ संकल्प कभी छुटा नहीं जुआ काफी घोट वाया सर्व का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था गलत हाथ में चला नहीं वर्ष की सौ बीत गए शंभू के बलिदान को देव चित्ता दे रहा पूछना संसार को कोटि कोटि करके गया आज जैसे कार है और शंभू हो गया तेरे जैसे कार है तेरे जैसे कार है सुंदर संस्काराचा आकार होता स्वराज्याचा संभाजी राजांच्या नजरेकडे कोणी पाहू शकत नव्हतं एवढी ताकद होती त्या वाघाच्या नजरेवर तो चाबडा उठू शकत नव्हता तो चाबडा होता वाघाचा वाघाच्या चाबड्याला घालून हात शिवाजीची दात ही आमची अंगोज सम्राट संभाजी शृंगार होता संस्काराचा आकार होता स्वराज्याचा शत्रुही नकोस होई देते असा पुत्र होता आज छत्रपती शिवाजी राजांचा गद्दारी केली आमच्या माणसाने विश्वासघात केला आणि 11 मार्च 1689 आयुष्याचा शेवटचा दिवस आणि ते संभाजीराजे बोलतात हे औरंगजेबा गुडघे बनवले तरी चालेल मान कोणाकडे झुकणार नाही डोळे काढले तरी चालेल नजर कोणाकडे वागणार नाही जीभ दाबली तरी चालेल प्राणाची भीक वागणार नाही हात तोडले तरी चालेल हात कुणापुढे झुकणार नाही पाय तोडले तरी चालेल हातात कुणाच्या फिरणार नाही गर्वाने स्वाभिमान आहे या मातीला म्हणतो मराठा माताच्या जातीला आणि वागणार आणि झुकणार फक्त शिवछत्रपतीच्या चरणाला कोणासाठी हा त्याग